साठी आषाढ एकादशीचं महात्म्य प्रतिपादन करणारा हा व्हिडिओ आहे। बांधवांनो, हा व्हिडिओ स्किप करू नका। हा पूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर आषाढ एकादशी म्हणजे आषाढ महिन्यात येणार एकादशी, आषाढ महिन्यात 2 एकादशी येतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढ वैद्य एकादशी। त्यापैकी आषाढ शुद्ध एकादशी हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची मानली जाते, पुण्यवंत मानली जाते। या आषाढ एकादशीला अनेक लोक पंढरपूरची वारी करतात, विठ्ठलाला भेटावयात जातात आणि घराघरात उपवास केले जातात। प्रत्येक घरामध्ये उपवास केले जातात। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक विठ्ठल नामाचा गजर करीत या आषाढ एकादशीच्या पायी दिंडीमध्ये सहभागी होतात आणि यालाच आषाढी वारी म्हणतात। पंढरपुरात गेल्यानंतर चंद्रभागे स्नान केलं जातं, विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घेतले जाते आणि या आषाढी निमित्त महाराष्ट्राच्या आणि भारताच्या विविध ठिकाणाहून पालख्या पंढरपुरात येतात। जशी की पैठणहून एकनाथांची पालखी, त्र्यंबकेश्वरहून निवृत्ती महाराजांची पालखी, देहूहून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आणि आळंदीहून कैवल्याचे स्वामी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही पंढरपूरला येते। सेगावहून या ठिकाणाहून पूर्ण परब्रह्म गजानन महाराजांची पालखी पंढरपुरात रवाना होते। अहो, पालखी बरोबर लाखो लोक असतात की ज्याची गिनती सुद्धा येणार नाही। ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमा न बाळगता आपलं घरदार सोडून लोक पालखी बरोबर चालत राहतात। एकच ध्यास की पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेणं, हाच ध्यास त्यांच्या मनामध्ये असतो। आणि या दिवशी वारकरी संप्रदायात उपास करण्याचं महत्व सांगितलं आहे बघा। आषाढ एकादशीला घराघरातून लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत सगळे उपास करतात। आजच्या आधुनिक युगामध्ये अनेक लोक आषाढी निमित्त एकमेकांना शुभेच्छाचे संदेश पाठवतात। अनेक मंदिरामध्ये, शाळा, कॉलेजमध्ये दिंडीचं आयोजन केलं जातं आणि या आषाढी एकादशीचं महात्म्य आपल्याला कळावं म्हणून मी एक छोटीशी गोष्ट आपल्याला सांगते, कथा। बांधवांनो, या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवा। कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य यानं प्रचंड घोर तपश्चर्या केली। राक्षस तपश्चर्या करण्यात फार मोठी तपश्चर्या केली आणि भगवान शिवशंकराला प्रसन्न करून घेतले। आणि त्यावेळेला बघा, भगवान शंकरांनी या मृदुमान्य दैत्याला वर दिला की तू अमरत्व प्राप्त करशील, म्हणजे तुला मृत्यू नाही। देव, दानव, मानव याच्यापासून तुला मृत्यू नाही, बघा कुणीच तुला मारू शकणार नाही। परंतु असाही वर दिला की तुला एका स्त्रीच्या हातून मृत्यू येईल। अहो, हे सगळं ऐकल्यानंतर हा राक्षस फार उन्मत्त झाला, मृदुमान्य फार उन्मत्त झाला। अहो, त्यांनी साधू, ऋषी, मुनी यांना सगळ्यांना तकलीफ द्यायला चालू केलं, यज्ञ मोडायला चालू केलं आणि शेवट त्यांनी देवांच्या वरती आक्रमण केलं। बघा, इतका महाभयंकर राक्षस होता। देवांच्या वरती आक्रमण केल्यानंतर ब्रह्मदेव, श्रीकृष्ण सगळे देव मदतीसाठी भगवान शिवशंकरांकडे गेले की भोलेनाथा आम्हाला वाचवा या राक्षसापासून। अहो, त्यावेळेला भगवान शिवशंकरांनी अदबलता दाखवली, म्हणजे म्हणली मी त्याला काही करू शकत नाही, मारू शकत नाही, आणि वर दिलाय त्या राक्षसाला। अहो, हे सगळं ऐकल्यानंतर सगळे देव भयभीत झाले बघा आणि चित्रकूट पर्वतावरती अवनी वृक्षाच्या खाली एका गुहेत जाऊन सगळे देव लपून बसले आणि तो दिवस होता आषाढी एकादशीचा। अहो, त्यांनी दिवसभर काही खाल्लं नाही। आपोआप त्यांना आषाढी एकादशीचं उपास गाडला। बाहेर पावसाचा जोर, एकदम जोरात पाऊस होता, मुसळधार पाऊस होता आणि त्या पावसामुळे गुहेतून पाणी वर टिपकत होतं खाली आणि त्याच्यामुळे त्यांना त्या पावसाच्या पाण्यानं स्नान सुद्धा झालं। परंतु त्यावेळी अकस्मात एकवटलेल्या त्यांच्या श्वासापासून, सगळ्या देवांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली। स्त्रीच्या रूपात ती शक्ती होती, फार मोठी शक्ती होती, महाभयंकर। आणि या शक्तीनं या राक्षसाला म्हणजेच मृदुमान्य राक्षसाला ठार केलं आणि सर्व देवांची मुक्तता केली। आणि ही शक्ती म्हणजेच एकादशी। बांधवांनो, ही शक्ती म्हणजे एकादशी। म्हणूनच आषाढी एकादशीला सर्व देवांचे तेज एकवटलेले असते, म्हणून आपण आषाढी एकादशीचा उपवास करायचा असतो, त्यामुळे आपल्याला सगळं पुण्य लाभतं। म्हणून बघा, लाखो लोक जी पालखीला असतात, सगळ्या पालख्या आषाढ एकादशीला पंढरपूरला येतात पांडुरंगाच्या दर्शनासाठी। तो दिवस असतो आषाढ एकादशीचा। हे फार मोठं पुण्य आहे की आपण आषाढी एकादशीचा उपवास करा। तरुण पिढीला सांगा, घरातल्या तरुण मुलांना, लहान मुलांना एक दिवस हा उपवास करायला सांगा। आपलं जीवन सार्थक होऊन जाईल हा उपवास केल्यानंतर।
परंतु बांधवांनो, हा उपवास मनापासून करा, कुठलीही मनामध्ये शंका ठेवू नका. पंढरीचा पांडुरंग तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे, जगाचा परमात्मा. म्हणून आषाढी एकादशीला एवढं महत्व आहे. सगळे संतच गेलेत पंढरपूरला दर्शन घेण्यासाठी. बांधवांनो, ही माहिती